विद्यार्थी मित्र हो, डिस्ट्रिक्ट कोर्ट भरती संदर्भात एक अपडेट माहिती समोर येत आहे मित्रांनो। आजच जिल्हा न्यायालयामार्फत एक नवीन नोटीस अपलोड करण्यात आली आहे मित्रांनो, भरती संदर्भातली। त्याबाबतची संपूर्ण डिटेल माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। नमस्कार मित्रांनो, माझं नाव भूषण, आपले नोकरी.com या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती की जिल्हा न्यायालयाची भरती प्रक्रिया ही सुरू झालेली आहे व त्याबाबतचा जो ज्युनियर क्लर्क आणि शिपाई आणि हमालचा जो पेपर होता मित्रांनो, हा फेब्रुवारी महिन्यामध्ये कंडक्ट झाला होता। त्यानंतर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याची प्रथम उत्तर तालिकासुद्धा लागलेली मित्रांनो, पण अद्याप तो सेकंड रिस्पॉन्स शीट बाबत कोणत्याही प्रकारची अपडेट माहिती या भरती संदर्भात आलेली नाही मित्रांनो। पण मित्रांनो, आजच म्हणजे जिल्हा न्यायालयामार्फत स्टेनोग्राफर संदर्भात एक महत्त्वाची नोटीस अपलोड केलेली मित्रांनो। स्टेनोग्राफरच्या सर्व उमेदवारांसाठी खूप महत्त्वाची बातमी। तर बघा मित्रांनो, अपडेट काय आहे तर बघा मित्रांनो, जिल्हा न्यायालयामार्फत दिनांक 9 मे 2024ला ही नोटीस अपलोड करण्यात आली मित्रांनो। स्टेनोग्राफर संदर्भात ही नोटीस आहे। तर बघा नोटीस काय मित्रांनो, या नोटिसीमध्ये मित्रांनो, जे उमेदवार पुढील चाचणीसाठी म्हणजेच टंकलेखन चाचणीसाठी जे उमेदवार पात्र आहेत मित्रांनो, त्या उमेदवारांची लिस्ट ही बॉम्बे हायकोर्टामार्फत प्रसिद्ध करण्यात आली मित्रांनो। जिल्ह्यानुसार ही लिस्ट आहे। जिल्हा न्यायालय भरती संदर्भातलीच ही पूर्ण अपडेट आहे मित्रांनो। बघा पूर्ण अपडेट काय आहे तर विद्यार्थी मित्रांना काय करावं लागणार आहे, दिनांक 15/5/2024 ते दिनांक 21/5/2024 या दरम्यान खाली दिलेल्या लिंकवर जाऊन मित्रांनो, त्यांना त्यांचा ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करायचा आहे व ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे व ते ॲडमिट कार्ड मित्रांनो संबंधित जिल्हा न्यायालयाच्या जिथं अप्लाय केला आहे मित्रांनो तुम्ही, तिथं जाऊन ते तुम्हाला जमा करायचं आहे मित्रांनो। आणि प्रत्येक ॲप्लिकेशन फॉर्मची व ॲडमिट कार्डच्या ह्या 2-2 प्रतीमध्ये प्रिंटआउट तुम्हाला काढायचं आहे मित्रांनो। आणि ॲडमिट कार्ड जे ते तुम्हाला एक ॲडमिट कार्ड हे परत सही शिक्का करून तुम्हाला देण्यात येणार आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो, स्टेनोग्राफरच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो। याबाबत बरेच व्हिडिओ अपलोड झाले मित्रांनो, पण जिल्हा न्यायालयासंदर्भात ही आत्ता लेटेस्ट अपडेट फक्त स्टेनोग्राफर संदर्भात आलेली मित्रांनो। आणि त्यांनी टायपिंगसाठी सुद्धा फॉन्ट दिलेला आहे मित्रांनो। बघा, इंग्लिश टायपिंग टेस्टसाठी मित्रांनो एरियल किंवा दी टाइम न्यू रोमन अशा प्रकारचा फॉन्ट वापरण्यात येणार आहे। आणि मराठीसाठी त्यांचा नेहमीप्रमाणे कृतिदेव 55 हा फॉन्ट वापरण्यात येणार आहे मित्रांनो टायपिंग टेस्टसाठी। तर बघा मित्रांनो, ज्युनियर क्लर्क संदर्भात सुद्धा लवकरच अपडेट येईल मित्रांनो। तर आपले व्हिडिओ संपूर्ण बघत राहा मित्रांनो। आपण जिल्हा न्यायालय भरती संदर्भात कोणतीही नवीन अपडेट माहिती आली तर आपण लवकरात लवकर अपलोड करत जातो मित्रांनो। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।